छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आदरणीय नामदार आठवले साहेबांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब, आदरणीय सीमाताई आठवले, अभिलाषजी मातेकर, राजा सरोदे, पप्पू कागदे आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते बांधवांनो, जिस समाज का डर होता है उस समाज का बल होता है। माझे पत्रकार मित्र आणि काही भिडे बांधवांनो, जिस समाज का डर होता है उस समाज का बल होता है। आपल्या समाजाचं जर दल मजबूत करायचं असेल तर आमच्या गाव लेवल पासून बूथ लेवल पासून ते पार्लिमेंट पर्यंत आमच्या कमिट्या पाहिजे। आपल्या किती कमिट्या आहेत या महाराष्ट्रात? 90,000 पोलिंग बूथ आहेत। दरेकर साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राजाभाऊ सरोदे आपल्या कार्यकर्त्याचे पोलिंग बूथ किती आहे ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे। मी नागालँडच्या आरपीआयचं अभिनंदन करीन, पण राजाभाऊ महाराष्ट्रातल्या नाही करणार का? तर नागालँडमध्ये आरपीआयच्या झेंड्याचा विजय झालेला आहे। तिथं 2 वार आठवले साहेबांच्या नावावर फोटो लावून आमदार झाले। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, दरेकर साहेब आमचे मोठे भाव आहेत, ते मोठ्या पक्षाचे नेते आहेत। जर आम्हाला खऱ्या अर्थानं मान्यता पाहिजे असेल तर 12 आमदार पाहिजे, 12 आमदार दिले पाहिजे तुम्ही आम्हाला। नाहीतर आम्हाला 6% मतं पाहिजे, 6 राज्यामध्ये आम्हाला 6% मतं पाहिजे। मी हे का सांगतोय दरेकर साहेब, मला 4 राज्यात पक्षाची मान्यता मिळालेली आहे। त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात मला मान्यता मिळाली। परंतु महाराष्ट्रात गेल्या बारीने आम्ही लोकसभेला 21 सीट लढली नव्हतो, विधानसभेला 1 जागा होती। तीच आठवले साहेबांची माझी अवस्था। माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा राष्ट्रीय समाज पक्ष असेल, आम्ही जागा तुमच्या 280 मागत नाही, 288 नाही। राजावरी म्हणला असेल तरी आम्ही एखाद्या शब्दात कमी येऊ, पण कमीत कमी पक्षाला मान्यता मिळण्यात 2 तरी खासदार पाहिजे, 12 आमदार पाहिजे किंवा 6% मतं पाहिजे। आणि आरपीआयच्या जनतेला माझी विनंती आहे, आय एम नॉट डिमांडर, वी आर अ कमांडर। काय केलं पाहिजे? मागत असतो, मला हे द्या, मला ते द्या। भाजप आपला मोठा भाव आहे, मित्र पक्ष आहे, त्यांना आपल्याला आणून दिलं पाहिजे की तुम्हाला देतो। उदाहरण सांगतो, लोकसभेला मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करीन, नड्डाचं अभिनंदन करीन, देवेंद्र फडणवीसचं अभिनंदन करीन। ह्या 3 वाघांनी माझ्यासाठी एका छोट्या माणसाला बोलवलं, 1 जागा दिली। दुर्दैवाने माझा पराभव झाला। माझ्या पक्षाच्या विजयात रामदास आठवलेंचा देखील वाटा मोठा आहे, कारण माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील आला त्यावेळेस आठवले साहेबांचा हेलिकॉप्टर आला। माझा दुसरा आमदार राहुल कुल आला त्यावेळेस रामदास आठवलेचं हेलिकॉप्टर उतरलं। आणि मी परभणीला माझा आमदार आता त्याला विधानसभेत आमदार आहे रत्नागिरी उठते, त्यासाठी देखील आठवले साहेबांचा हेलिकॉप्टर उतरलं। काल मी उभा होतो, मोदी बरोबर आठवले साहेब देखील माझ्या प्रचाराला आले। दुर्दैव 4,27,000 मतदान मी घेतलं 16 दिवसात, माझा पराजय झाला। मी नाराज नाही, मी मोदींचं किंवा फडणवीस साहेबांचं अभिनंदन करेन, शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन, अजितदादांचं अभिनंदन करेन। म्हणून माझ्या आत्म्याच्या लोकांना विनंती आहे, तुम्ही गाव लेवल पासून जोपर्यंत संघटन मानणार नाही, आपला नेता एक आहे ना, बाबासाहेबांनंतर या देशातला पहिला मंत्री कोण झालाय? त्याचं नाव रामदास आठवले। आणि दिल्लीला गेल्यानंतर हॉलमध्ये बंगल्यामध्ये तरी जाऊन थांबता येतं आपल्याला, कधी नाही तुमचं काम आहे बंगल्यामध्ये तर राहिली जाता येतं ना मला, तिथं आठवले साहेबांच्या बंगल्यात जावं येतं। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आरपीआयच्या जनतेला, तुमची ताकद मोठी आहे, पण आम्ही काय करतोय? इलेक्शन आलं का म्हणतात संविधान बदललं। अरे मला बाबासाहेब माहिती आहे ना काय? मी बाबासाहेब काशीरामकडून शिकलो आहे, तो बाबासाहेब माझ्या मनात आहे। मी ज्यावेळेस मत मागाय परभणीत गेलो तेव्हा बौद्धवाडी लोकशाही म्हणजे तुम्ही संविधान बदलणाऱ्या माणसाला, अरे म्हणलं मी मागासवर्गीय, मोदी मागासवर्गीय, आठवले साहेब कार्य केले, नाही लोकांनी मानलं। आमचा पराभव झाला।
तर आम्ही नाराज खचून जाणार नाही. या देशावर सत्ता करणार आणि एक दिवस आम्ही मालक म्हणून येणार. फक्त तुमची साथ पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, एक केंद्रीय नेतृत्व आहे. ज्यावेळेस शपथविधी झाली मोदी साहेब तेव्हा आठवले साहेब मी बोलतो, हा माणूस संविधानाला फरक टाकून झोपले, त्यांच्याबद्दल बदनामी करण्यात आली. आणि ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा बरेच वेळा केली, नाव नाही घेतलं, इनडायरेक्टली काम केलं, त्या माणसांना मी मदत केली. म्हणून सिक्युलरच्या नावाखाली दलित ओबीसी आणि मुसलमानांनी किती विचार केला पाहिजे त्याचा विचार तुम्ही करा. राजकीय भागीदारी कोणी दिली? आठवले साहेब असतील किंवा मी असेल, मी तर मेंदराजला बोललो, त्या देवेंद्र फडणवीसनं फोन केलं, मला कॅबिनेट मिनिस्टर केलं, कॅबिनेट मिनिस्टर केलं. त्यात आठवले साहेब देखील आले. आठवले साहेब राज्यसभेला झाल्यानंतर आमच्यासाठी आले, म्हणले ह्याला कॅबिनेटच करावं लागेल. दरेकर साहेब मला राज्यमंत्री करतो, नावलं राज्यमंत्री करत नाही, आमच्या राहुल कुमार. त्यावेळेस आठवले साहेबांनी भेटा. म्हणून बांधवांनो, कुस्ती आपली आहे का नाही? आपली ताकद आहे का 288ची? तुम्ही अरे बाबा आम्ही रेडिओच बोललो करा. आठवले साहेब आम्ही काय झालं माहित आहे का? 2009 ला काही जागा नव्हते. माझ्या पक्षाचं 2 आमदार, समाजवादीचा आमदार, सेकापचा आठवले साहेबांनी आमदार. त्याला तुम्ही कुठं होता? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आय एम ए प्रॅक्टिकल स्टुडंट. मी काय हिस्टॉरिकल स्टुडंट नाही, मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेला इंजिनियर आहे. म्हणून मी सांगतोय, आमचं संघटन मजबूत करा. रमाबाईमध्ये नगरसेवक आमचा काय येत नाही, पीएल लोकांनी आमचा नगरसेवक काय येत नाही, त्याचा चिंतन आणि वजन केलं पाहिजे, आलं पाहिजे. मी सत्य प्रॅक्टिकल बोलतोय आणि तुम्ही तिथं सरकार चालणार आहे. म्हणून बांधवांनो, आपण मंडळींनी आपण विचार केला पाहिजे. आम्ही डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशन किती करतो. माझी नम्र विनंती आहे, आठवले साहेबांच्या सत्काराला मी एवढंच सांगेन की आठवले साहेब, तुम्ही जे काम करताय ते आमच्या माहितीतले मोठे भाव आहेत. तुमच्या पाठीमागे आमचा राष्ट्रीय समाज पक्ष उभा असेल. तुमचं आयुष्य चांगलं हो आणि नागालँड सारखं महाराष्ट्रात देखील राजकारणी वाढावं, ही शुभेच्छा देतो. आपल्याला देतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर आमदार प्रवीण दरेकर